जर मित्रांनो तुम्ही माझ्या चॅनलवरती आज नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडलाच असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की कळवा। हमारी अधुरी कहाणी। प्रेयसीच्या घरासमोरच प्रियकरानं संपवलं स्वतःचं जीवन। व्हिडिओमध्ये तो काय म्हणाला आपण जाणून घेऊया। त्याआधी व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका। गुजरातमध्ये प्रेमविवाहासाठी पालकांची परवानगी अनिवार्य करण्याची मागणी होत असताना एक धक्कादायक घटना समोर आली आहे। अहमदाबादमध्ये प्रेम म्हणजे खेळ भावनांचा भावना दुखावल्याने कोण कोणत्या थराला जाईल याची कल्पना देखील कोणी केली नव्हती। महाराष्ट्राच्या शेजारील राज्य असलेल्या गुजरातमध्ये प्रेमविवाहासाठी पालकांची परवानगी अनिवार्य करण्याची मागणी होत असताना एक धक्कादायक घटना समोर आली आहे। गुजरातमधील भावनगरमधील प्रेमभंग झालेल्या युवकाने जे केलं ते पाहून सर्वांनाच धक्का बसला। भावनगर येथील या तरुणाचे एका तरुणीवर खूप प्रेम होते, पण प्रेयसीच्या घरच्यांनी लग्नास नकार दिल्याने व्यथित झालेल्या तरुणाने अखेरचा व्हिडिओ बनवून जीवनयात्रा संपवली आहे। आत्महत्या करण्यापूर्वी मृत तरुणाने व्हिडिओ करत सर्व लोकांची नावे घेतली आणि नंतर प्रेयसीच्या घरासमोरच विष पिऊन आत्महत्या करून टाकली। भावनगरमधून समोर आलेला हा प्रेम कहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे। या व्हिडिओची दखल घेत भावनगर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे। अखेरचा व्हिडिओ आणि अखेरचा श्वास। स्थानिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार भावनगर जिल्ह्यातील येथील रहिवासी असलेला रोशन तलावीचे जवळच्या एका गावातील मुलीवर खूप प्रेम होते। रोशन आणि त्याची प्रेयसी यांनी पळून जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते दोघेही रोशनच्या घरी राहायला आले होते। त्यामुळे मुलीच्या कुटुंबियांनी लग्नाचे आमिष दाखवून मुलीला माहेरी घरी नेले होते। मात्र नंतर मुलीच्या कुटुंबियांनी लग्नास नकार दिल्याने रोशनने जीवन संपवले। प्रेयसीच्या घरासमोर विष प्राशन करून रोशनने आत्महत्या केली आहे। आत्महत्येपूर्वी तरुणाने व्हिडिओ बनवला होता, ज्यामध्ये त्याने 2-3 लोकांवर गंभीर आरोपही केले होते। हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असल्याने रोशन तलावीने आत्महत्यापूर्वी केलेल्या व्हिडिओत सांगितले की विजयबाई आणि संजय या दोघांमुळे मी आत्महत्या करीत आहे। त्या दोघांनी मला फसवलं आहे, मला लग्न करू दिले नाही। तेव्हा आम्ही दोघे पळून गेलो तेव्हा त्यांनी सांगितले की तुमचे 10 दिवसात लग्न होईल, परंतु 2 महिने झाले तरी लग्न काही झालंच नाही, म्हणून मी आत्महत्या करत असून त्यांना तुरुंगात पाठवत आहे। जर तुम्हाला मित्रांनो हा व्हिडिओ मनापासून आवडलाच असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कसा वाटला व्हिडिओ हे कमेंटमध्ये नक्की कळवा आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करायला मित्रांनो अजिबात विसरू नका, कारण तुम्हाला अशाच मराठी बातम्या ह्या चॅनलवरती पाहायला भेटणार आहेत। धन्यवाद।